दोन आघाडीचे ताकदवान खंबे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. ताकदवान आहेत, बलाढ्य ताकद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. टार्गेट आहे 63 धाव्यांचं. एका बाजूला अमित आहे, एका बाजूला मावळभूषण आनंदचा बाण आहे. आनंद आनंद चोहीकडे देणार काय या मॅच मध्ये आनंद? काय होणार आनंदच्या बॅट मधनं? या आधीच्या मॅच मध्ये आम्ही पाहिलं एक षटकार ठोकला आणि दुसरा चेंडूवरती झेलबाद झाले, परंतु आनंद पुन्हा एकदा संधी आली आहे. संधीचं सोनं करावं लागणार आहे. होतीये सुरुवात. रेडी टू प्ले. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. सुगण कुमार. पहिला बॉल सुगण यांचा समोर आहे. आनंद पहिला बॉल पुश केलाय, पुल केलाय आणि इथे देखील चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. आनंद आनंद चोहीकडे. आता गगनात देखील मावेणा झालाय टीमला, कारण पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील आपल्याला. हो बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा. आनंद चौहानचा क्लास बॅटिंग एंड झकास. चेंडू षटकार 6 धावा. हो यावेळेस आणखीन एक बॉल. आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे. फटका. हो इथे मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय. हो यावेळेस आणखीन एक मोठा फटका. बॉल सरळ जाईल. आणखीन एक धूमधडका पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल चरण षटकार. बॉल घेऊन या विनंती असेल ना. चेंडू घेऊन या. झाडापाशी चेंडू गेलेला आहे. विनंती असेल. इथून पुढे जर चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला तर तुम्ही चेंडू कंपल्सरी घेऊनच या. ही आयोजक कमिटीची विनंती आहे. अन्यथा जर चेंडू आपल्याकडे आता संपल्यातच जमा आहे आणि यापुढील होणारे सामने तुम्ही जर चेंडू घेऊन आले नाही तर जुन्या चेंडूवरती मॅचेस खेळवले जातील याची तुम्ही नोंद घ्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळणार आहे, परंतु इथे आनंद चव्हाणने जो काही आनंद दिलाय ना टीमला संघाला तो मात्र आनंद गगनात मावेना झालाय. लागोपाठ पाहायला गेलं तर तिसराही गेला होता. झेल मात्र हातामधनं निसटलाय. पकडो कॅचेस जितो मॅचेस. कॅचेस ऑन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका मॅच. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. सुगण कुमार खरपोच समाशाळ घेतलाय. ओहो परत एकदा बॅट फुटला आले. पंच करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट वरती चेंडूला उचललाय. सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार साधावा. चोवीस धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. यावेळेस देखील बॅटची कडे घेऊन चेंडू बॅकवर क्षेत्रामध्ये निघालाय. गवतामध्ये अगदी अगदी तो स्टॉप झालाय. थांबला गेलाय.
एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरचवला जात आहे. धावफलकावरती धावा पाहायला मित्रांनो तर नोंदवल्या गेल्या तब्बल 25 धावा, 25 रन्स. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलो तर पहिलं संपलं गेलंय 6 चेंडू मध्ये 25 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती शब्बीर येत आहे. षटक क्रमांक 2 समोर आहे आनंद. हो यावेळेस देखील आनंदच्या बॅटमधनं सुंदर तडाखा, फक्त चेंडू मागे धावा. षटकार. फ्री टॉन. उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडूवरती काय होणार. फ्री हिट. फ्री हिट कशा प्रकारे खेळला जाणार धावफलकावरती आपण पाहतोय 32 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. विठ्ठल तुमकर साहेब आपण साजिद भाई तांबोळे यांच्याशी संपर्क साधा. ओहो, सो ब्युटिफुल, सो इलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार. परत एकदा नो बॉल आणि त्यावरती लॉलीपॉप भेटलं. आनंद चव्हाण इथे मात्र आपण पाहतोय 37 रन 37 धावांवरती खेळत असताना. आणखीन एक षटकार आला तर आनंद सर 3 धावा संघाला भेट देऊन जासाल. फ्री टॉन. ओहो परत एकदा आणि हा फटका फसला, परंतु चौकार मिळाला. एक धाव मिळाली आहे संघाला. धावफलकावरती बार, धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. 43 धावा 43 रन्स. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवीन फलंदाज. देवरोड परिसरामध्ये सातत्यानं ज्यांना खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळलं जगलं मयूर जांगट मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळत आहेत. सातत्यानं पाहायला गेले तर अष्टविनायक विजय क्रिकेट क्लब संघाचा संघनायक म्हणून ज्याला ओळखलं जातं. पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये